नशीब लागतं वारीचं. होता तर चांगल्यासाठी होता ना, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आम्ही काही लो. चला आपण थोडा वेळ पालखी सोबत चालूया. पुढच्या वर्षीचा नक्की आणि विठू माऊलींच्या कृपा आशीर्वादाने तो नक्की होईल याची मला खात्री आहे. और उनके आदि उनके चेहरे पे लग भी नहीं रहा कि इतना दूर का ट्रैवल करके वो इतने थक गए. तोपर्यंत आपल्याकडून चाल होते, हातपाय आपले शरीर मजबूत आहेत, तोपर्यंत भगवंताची वारी झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मन बसलेली आणि पण फुगडी घालताना त्यांच्यामध्ये कोणता उत्साह संचारलो काय माहिती, एकदम पूर्ण जोशात फुगडी घालतात आणि तेवढेच एकमेकांचा आदर करत पाया पडतात. खूप मस्त वाटलं. ह्यो माझो भरपूर मोठो आनंदाचा क्षण आणि लय लय भारी वाटलं. सर्वजण नाचत गात हरिनामाच्या गजरात या ठिकाणी पंढरीला निघालेले आहेत. रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही आता आलो आहे पुणे जिल्ह्यातील सुरावाडी. तर लोणंदच्या पुढचं गाव आहे आणि खास आपण पंढरीची वारी आणि श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा जो आहे तर तो अनुभवण्यासाठी खास आपण आलो आहे. खूप दिवसाची म्हणजे खूप वर्षाची इच्छा होती की एकदा तरी पंढरीची वारीचा अनुभव घ्यायचा. यावर्षी आता फक्त हा एकच दिवस आम्ही आलो आहे, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की जो 21 दिवसाचा पूर्ण सोहळा आहे तो देखील अनुभवू. ती खूपच इच्छा आहे. तर मी फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे. नक्की वारीचं स्वरूप कसं असतं, पालखी सोहळा कसा असतो हे पूर्ण मला बघायचं आहे आणि ते तुम्हाला मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर ते नक्की बघा. मी आमच्या म्हणजे माझ्या डोळ्यांदेखत जे पाहणार आहे, जे अनुभवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि तुमचा पालखीचा अनुभव कसा आहे तो देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल मंडळी तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सर्व वारकरी भाविक हे पालखीसोबत चाललेले आहे. अजून संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींची पालखी पाठीमागे आहे. तर आपण सुरावाडी या ठिकाणी वाट बघतोय आणि आपल्यासोबत आहेत पराग कुबल, त्याच्यानंतर रवीना. आणि रवीनाचं खास म्हणजे सांगायचं झालं तर ती राजस्थानची आहे आणि खास हा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आली आहे. आणि प्रतिकोकण व्लॉगचे क्रिएटर कोकण कन्या प्रतीक्षा तर ती देखील आहे. तर खूप सुंदर असा पालखीचा सोहळा आपण अनुभवणार आहोत. तर तुम्ही देखील आमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हा पालखी सोहळा प्रत्यक्ष बघा. तर या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण असे दिंडे असतात. प्रत्येक दिंड्यांना नंबर दिलेला असतो, क्रमांक दिलेला असतो आणि तेच त्या ग्रुपमध्ये एकत्र चालत असतात. तर प्रत्येक दिंडीमध्ये हा भगवा पताका असतो. त्याच्यानंतर टाळ मृदुंग ची सेवा करणारे सेवेकरी असतात, वारकरी असतात, विणेकरी असतो, त्याच्यानंतर पखवाज वादक आणि त्याचसोबत आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ह्या ज्या सर्व चाललेल्या महिला मंडळ आहेत. तर असे एक साधारण म्हणजे ॲक्च्युली किती जणांचा ग्रुप असतो मला कल्पना नाही, पण हा सर्व जो मेळा आहे हा एकत्रितपणे माऊलींच्या पालखीसोबत चाललेला असतो. आणि आता इकडे बघा, इकडे सर्व वारकरी मंडळींची सेवा करत आहेत, त्यांना प्रसाद वाटप करत आहेत. तर खूप सुंदर असं धन्यवाद. तर खूप सुंदर असा उपक्रम आहे. म्हणजे हे जे सर्व लाखो भाविक असतात ना, तर त्यांची सेवा प्रत्येकजण आपल्या हातून घडावी ही सर्वांची इच्छा असते आणि त्या एका इच्छेतून हे सर्व प्रसाद वाटप, त्याच्यात इतर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचं वाटप करत असतात. खूप सुंदर अनुभव आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे की जवळपास आळंदी ते पुणे आळंदी ते पंढरपूर हा जवळपास 250 किलोमीटरचा टप्पा आहे. आणि हा 250 किलोमीटरचा टप्पा 21 दिवसात हे सर्व वारकरी पार करतात. लाखो भाविक
पालखीसोबत चाललेले आहेत. पायी वारी करत ऊन वारा पाऊस यांची कशाचीही तमा न बाळगता हे सर्व जे वारकरी आहेत हे विठू माऊलींच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेले आहेत. खूप सुंदर अनुभव आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही या वारीमधून चालता, या सर्व वारकऱ्यांसोबत चालताना म्हणजे एक वेगळाच अनुभव येतो. आणि ज्यावेळी यांच्यासोबत आपण चालत असतो वारीमध्ये, तर आपलं जे काही सर्व दुःख वगैरे सर्व विसरायला होतं आणि आपण एकरूप होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी जातो. तर ह्या वारीचा इतिहास म्हणजे जवळपास 700 ते 800 वर्षापूर्वीपासून ही वारी सुरू आहे. तर वारी सुरू कशी झाली याबद्दलचे 1-2 संदर्भ आहेत, त्यामुळे त्यामध्ये आपण जाणार नाही. पण शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. तर इकडे प्रतीक्षा सुतार पण असा. प्रतीक्षा कसो अनुभव हा? हां बरोबर. होय नक्कीच नक्कीच. ही जी पंढरीची वारी असते तर या वारीसाठी सर्व प्रशासन देखील सज्ज असतं. आपले पोलीस बांधव, त्याच्यानंतर आरोग्य कर्मचारी संपूर्ण दिवस रात्र मेहनत घेत असतात. आणि त्यांच्या मेहनतीमुळे आणि वारकऱ्यांच्या पूर्ण शिस्तबद्धतेमुळे हा जो पालखी सोहळा असतो हा अभूतपूर्व असा सोहळा लाखो वारकऱ्यांच्या सोबत पार पडला जातो. तर इकडे मोफत औषध आणि रोग तपासणी शिबिर आहे. या ठिकाणी सर्व गोळ्या वगैरे मिळतात. ज्या ठिकाणी ज्या गावात पालखी येणार असते तर ते गावकरी देखील सर्व आतुरतेने वाट बघत असतात या पालखीची. प्रत्येकाला जमेल त्या पद्धतीने पालखीची सेवा करत असतो. प्रत्येकाला जमेल ती जी वस्तू वाटप करत असतो, कशी सेवा करत असतो. म्हणजे त्यांना एक आपल्या देवाची सेवा केल्याचा एक आनंद मिळतो. त्यामुळे जे सर्व गावं आहेत या सर्व म्हणजे आपल्या आळंदी ते पंढरपूर या टप्प्यामध्ये तर सर्व भाविक, सर्व गावकरी ते पालखीची आतुरतेने वाट बघत असतात आणि या लाखो वारकरी यांची सेवा करत असतात. पुणे पंढरपूर हा रस्ता सर्व वारकरी भाविकांनी सजलेला आहे. लाखो भाविक पालखीसोबत या ठिकाणी पंढरपूरकडे विठू माऊलींच्या दर्शनासाठी चाललेले आहेत. आषाढी एकादशी एका आठवड्यावरच आलेली आहे. 17 तारीखला आषाढी एकादशी आहे आणि आता फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि 8 दिवसामधले उरलेले जे 100 ते 150 किलोमीटर आहे तो संपूर्ण टप्पा पार करायचा आहे. आजच्या टप्प्यामध्ये तरडगाव ते फलटण असा हा 21 किलोमीटरचा टप्पा आहे. सकाळी 7:30 वाजता तरडगाववरून ही पालखी निघालेली आणि संध्याकाळी फलटणला ही विश्रामासाठी थांबेल. हे प्रत्येक असे दिंडींचे ग्रुप आहेत आणि त्यांना प्रत्येकांना एक क्रमांक दिलेला आहे आणि त्या क्रमांकाची दिंडी त्या पूर्ण ग्रुपसोबत असते. आणि अशा सर्व ग्रुपची व्यवस्था म्हणजे त्यांच्यासाठी पूर्ण तात्पुरती तंबू उभारणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, संपूर्ण सर्व व्यवस्था ही या मंडळाने केलेली असते. म्हणजे जे आपले वारकरी मंडळ आहे पालखीसोबतचं तर त्यांनी सर्व ही केलेली असते, सेवा व्यवस्था केलेली असते. त्यामुळे हे जे भाविक आहेत, वारकरी बंधू आहेत, ते कोणतीही चिंता तमा न बाळगता या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होतात. वारकऱ्यांची गर्दी संपूर्ण संपत नाही. किती किलोमीटर लांबपर्यंत हा जो संपूर्ण रस्ता आहे पुणे पंढरपूर जो महामार्ग आहे, संपूर्ण भाविकांनी अगदी मला वाटतं 10-15 किलोमीटर संपूर्ण भाविकच चालतात. आणि ते पण असे दाटी वाटेने आपलं जे पूर्ण संसार सगळा सामान आहे ते संपूर्ण डोक्यावर घेऊन, हातात भगवा, झेंडा, मृदुंग आणि ओठांमध्ये हरिनामाचा गजर, रामकृष्ण हरी या गजरामध्ये हे सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. म्हणजे अंगावर काटा येतो यांना सर्व, यांची सर्व एनर्जी अशी बघताना. चालताना म्हणजे फक्त तोंडामध्ये, आपल्या ओठामध्ये विठू माऊलींचं नाव, एकच गजर आणि एकच आस की आपल्याला विठू माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे. आणि खरोखर त्यासाठी ही वारी जगप्रसिद्ध आहे. आपण केदारनाथ ट्रेक वगैरे सर्व बघतो, अमरनाथ यात्रा वगैरे बघतो, ते काही 20 ते 25-50 किलोमीटरपर्यंत असते आणि 2, 4, 5 दिवसापर्यंत असते. पण पंढरीची वारी अशी जगात कुठेच नाही जे पूर्ण 21 दिवस
आणि जवळपास 250 किलोमीटर पायी प्रवास ही साधारणशी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आणि हा जो अनुभव आहे हा तुम्हाला या वारीतच येऊन घ्यावा लागेल. आणि हा संपूर्ण प्रवास 21 दिवस त्याच्यानंतर 250 किलोमीटर हा प्रवास केल्यानंतर जे पंढरीमध्ये जाऊन भीमा नदीच्या किनारी स्नान करून विठू माऊलींचं दर्शन घेण्यात जो आनंद आहे तो तसा आनंद कुठेही तुम्हाला जगात मिळणार नाही. तो जो एक अनुभव आहे ना खूप मस्त भारी. आणि हाच सर्व अनुभव हे जे वारकरी आहेत हे याची डोळा याची देही सर्व अनुभवत आहेत. मला तर म्हणजे शब्दच सुचत नाही आहेत या सर्व वारकऱ्यांचे पूर्ण म्हणजे गुणगान गाताना किंवा त्यांचं वर्णन करताना. प्रत्येकांमध्ये एक वेगळी एनर्जी, प्रत्येकांमध्ये एक वेगळा हावभाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. सुंदर. माऊलींचा पारंपरिक व मानाचा नगारखाना, माऊलींचा नगारखाना हा पालखीसोबतच आहे. तर नगारखाना आलेला आहे. अजून पालखी पाठीमागे आहे वाटतं. हे बघा ही दिंडी क्रमांक 27. तर असे हे सर्व दिंडी आहेत आणि या दिंडीमधील सर्व ही वारकरी मंडळी संपूर्ण महाराष्ट्रातून जगभरातून हे सर्व वारकरी मंडळी या वारीमध्ये सहभागी होतात. आणि हा बघा या ठिकाणी संपूर्ण पखवाज टाळ मृदुंगाच्या गजरात, रामकृष्ण हरीच्या गजरात, विठू माऊलींच्या गजरात हे सर्व भाविक पंढरीकडे निघालेले आहेत. खास फक्त आणि फक्त एकच असं आहे त्यांना की विठू माऊलींचं दर्शन. मला वाटतं हे रिंगणाचे घोडे आहेत. तर उभे रिंगण त्याच्यानंतर गोल रिंगण, तर असे सर्व रिंगण असतात. तर ते रिंगणाचे सर्व घोडे म्हणजे मला वाटतं पालखी आता जवळ आलेली आहे. म्हणजे ही पालखीची व्हिडिओ तुमका प्रति कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर देखील बघूक मिळतील या. आणि खास ट्रॅडिशनल ड्रेस एकदम नऊवारी एकदम भारी मराठमोळं लुक एकदम हे करून येईल प्रतीक्षा भारी. त्यासोबत पराग पण असा. तर पराग देखील तिकडे पूर्ण आतमध्ये क्राऊडमध्ये जाऊन शूट काढता. भारी. दिंडी क्रमांक 23 रथापुढे मग रथ अजून पाठी असा माऊलींचं. भाविकांची गर्दी आता वाढत चाललेली आहे आणि आता 13वी दिंडी चालू आहे. ती पण रथाच्या पुढे म्हणजे रथाच्या पुढच्या दिंड्या आता ते संपत आल्या आणि काही अंतरावरच म्हणजे इथून आम्हाला दिसतोय तर माऊलींचा रथ आहे. तर आपलं ज्या क्षणासाठी म्हणजे ज्या माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ज्या ठिकाणी आलो आहे ना तर तो क्षण आता थोड्याच वेळात येणार आहे. तर सुरवडे गावात आपण आलो आहे. मगाशी आपण ट्रेनने आलेलो पुण्यावरून. तर या सुरवडे गावामध्ये या ठिकाणी आता दुपारच्या वेळेला ही पालखी आहे. इथून पुढे ही फलटणला मुक्कामासाठी असणार आहे. पुढे निंबोरे गावातून जाणार ना निंबोरे. तर याच्या पुढे सुरवडी नंतर निंबोरे आहे आणि निंबोरे नंतर मग फलटण. तर असा पूर्ण आज वडजल आणि फलटणला मुक्काम आहे ना. हां तर फलटणला मुक्काम आहे असा आजच्या दिवसाचा म्हणजे आज 9 तारीख आहे मंगळवार 9 जुलै. तर आजचा असा हा या पालखीचा पूर्ण प्रवास असणार आहे. जशी जशी आता पालखी जवळ येताना गर्दी खूपच वाढत चालली. आणि हे बघा तुळशी वृंदावन किती घेतलेली महिला असत, महिला वारकरी पाण्याचं घडो. आता कोणतं घडो मकाटा कल्पना नाही ॲक्च्युली एवढा डिटेल माहिती नाही. आणि इकडे कसा आपण असं थांबून त्यांना डिस्टर्ब करणं पण बरोबर वाटत नाही. कारण प्रत्येकजण विठू माऊलीच्या गजरात त्यांच्या नामस्मरणात पंढरीकडे वाटचाल करत राहिलं. फक्त एकच उद्देश सगळ्यांचं की विठुरायांचं दर्शन. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण अगदी आपल्याच पूर्ण विठू नामाच्या गजरात आणि पूर्ण तल्लीन होऊन या ठिकाणी चालले आहेत. जगभरात प्रसिद्ध असं सोहळा असा फक्त आपलं आषाढी एकादशीची वारी. तुफानी पराग आम्ही खरोखरच लकी असं म्हणजे आमचा जो पूर्ण प्लॅन होतो ना तो वेगळं होतो. पण काही अशा गोष्टी घडले अगदी पावसामध्ये पण म्हणजे पावसामुळे पण आमचे जे ट्रेन लेट झाले. आमचे 2 ट्रेन आमका म्हणजे सुटलेच 3 तास लेट. 3 तास. आणि असं म्हणतात की जा होता तर चांगल्यासाठी होता ना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आमका येलो. कारण आमचं प्लॅनिंग होतं आम्ही लोणंदवरून माऊलींच्या पालखी सोबत येणार होतो.
पण आमचे ते पूर्ण ट्रेन कॅन्सल झाले. जे आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचणार होतो ते सकाळी आम्ही 9 वाजता पोहोचलो. पण ते 9 वाजता आणि लेट पोहोचणं या एवढा आमच्यासाठी म्हणजे भाग्याचा आणा की आमका प्रत्यक्ष आता माऊलींचं रथ आणि माऊलींच्या पादुकांचं दर्शन होताला. खरोखर माका वाटतं ह्याच्यासाठीच काल पाऊस पडलो, पावसामुळे मांडवी लेट झाली. आमची जी मुंबईवरून पुणे ट्रेन होती ती आमका सुटली. पुण्यातून लोणंद ट्रेन होती ती पण सुटली आणि आता मी फायनली येलो. आणि एक विशेष म्हणजे काय ते माहिती आहे, वारीतला सगळेजण माऊली. बरोबर. कोणतं नावान नाही, सगळेजण माऊली याच नावाने हाक मारतात आणि ओ देतात. बरोबर. भारी एक नंबर वातावरण सॉलिड. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो आता जवळ आला आणि ज्यासाठी आपण एवढ्या लांबून आलोय तर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका, त्यांचा रथ, तर तो आता आपल्या जवळच आहे. खूप सुंदर. तर आपल्याला दर्शन मिळत आहे का बघूया. हे सर्व या ठिकाणी माऊलींच्या रथाला जोडलेली ही बैलजोडी आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. चला आपण थोडा वेळ पालखी सोबत चालूया. सर्वजण पालखीच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत आणि त्यांच्यावर सर्व फुलांचा एकदम आरास करत आहेत. खूप भारी. जे सर्व भाविक या पालखीची वाट बघत होते कित्येक दिवस, म्हणजे वर्षभर वाट पाहत असतात आणि हे जे वारकरी आहेत हे या संपूर्ण पालखीसोबत चाललेले असतात. खूप सुंदर आपल्याला दर्शन मिळतं. गर्दी करून या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेत आहेत. चला, माऊलींचा रथ आता पंढरीकडे पुढे प्रस्थान केलेलं आहे त्यांनी. आता इथून पुढे निंबोरे आणि फलटण असा संपूर्ण प्रवास करत अजून काही दिवसांनी पंढरीकडे रवाना होणार आहे. संपूर्ण 21 दिवस हा पायी वारीचा प्रवास सुरू असणार आहे. खूप सुंदर. आणि गर्दी बघा या ठिकाणी. पालखीच्या पुढे जेवढ्या दिंड्या होत्या त्याहून कित्येक पटीने जास्त दिंड्या या ठिकाणी अजून पालखीच्या पाठीमागे देखील आहेत. या सर्व रथाच्या मागच्या दिंड्या आहेत. दिंडी क्रमांक 9 रथाच्या मागे. वा, सही. अगदी लहान मुलांपासून, मगाशीच मी बोललो, अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि अगदी जोशामध्ये विठुनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. अंगावर असा काटा आला हे सर्व दृश्य बघताना आणि अनुभवताना. तुम्ही देखील हा अनुभव नक्की घ्या. तुम्हाला एक असं म्हणजे वेगळंच फिलिंग येईल, ते म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात देखील असं मांडू शकत नाही. पालखीसोबत जे सर्व म्हणजे त्यांचं सामान वगैरे संपूर्ण व्यवस्था असते, तर त्या गाड्यांसाठी या ठिकाणाहून पूर्ण रस्ता आहे. आणि हे सर्व जे टेम्पो आहेत तर त्यासाठी आहेत, जे त्यांचे टेंट, त्याच्यानंतर जेवणाच्या सर्व वस्तू, अजून जे पूर्ण ज्यांना आपल्या इच्छेने सेवा करायची आहे त्यांचे ट्रक्स वगैरे सर्व या वाहनांची पूर्ण जी वाहतूक आहे ती एका बाजूने चालू ठेवलेली आहे. हा जो संपूर्ण रस्ता आहे, हा संपूर्ण रस्ता खास वारकऱ्यांसाठीच राखीव आहे. या सर्व गाड्या
आणि हे सर्व वारकरी चाललेत पंढरीच्या दिशेने आणि हा संपूर्ण प्रवास त्यांचा आपण तुम्हाला आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय। खूप सुंदर असा हा वारीचा अनुभव आहे जो आज आम्ही घेतोय। खूप सुंदर, तुम्ही देखील नक्की एकदा या आषाढी वारीमध्ये सहभागी व्हा। भारी, एक नंबर। तर मित्रांनो, आता आपण आलेलो संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीमध्ये। त्यासोबत आषाढी वारीला संत तुकाराम महाराजांची देखील पालखी असते, तर ती देहू रोडवरून निघते। त्यासोबत महाराष्ट्रातले जे सर्व संत आहेत म्हणजे जे होऊन गेलेत संत, तर त्यांच्या पालखी देखील आषाढी कार्तिकी अशा एकादशींना पंढरीकडे वारी म्हणजे जाते, निघते। त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्रातून जे वारकरी संप्रदायाचे सर्व भाविक जे सर्व मंडळी आहेत ते देखील प्रत्येक गावागावातून आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करत असतात। खूप सुंदर हा वारीचा अनुभव असतो। तर मी पुन्हा सांगतोय, तुम्ही नक्की अनुभव घ्या। आम्ही आता जो अनुभवतो अंगावर अक्षरशः काटा येतो आणि आम्ही ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, असं पूर्ण आम्हाला म्हणजे फील येतोय। खूप भारी। पण एक मात्र गोष्ट नक्की की पुढच्या वेळी, आता फक्त मी 1 दिवसच आलो आहे, पण पुढच्या वेळी नक्की 21 दिवस हा संपूर्ण प्रवास तुकाराम महाराजांच्या पालखीचा असून दे किंवा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा असून दे, हा संपूर्ण प्रवास आपण करणार आहोत। डन। पुढच्या वर्षीचा नक्की आणि विठू माऊलींच्या कृपा आशीर्वादाने तो नक्की होईल याची मला खात्री आहे। तर रवीना पहिल्यांदाच आली आहे पालखीसाठी आणि हा पालखी सोहळा तिला अनुभवायचा होता म्हणून ती आली आहे। रवीना, ये सब माहौल देख के कैसा लग रहा है? फर्स्ट ऑफ ऑल तो मैं पहली बार आई हूँ, मतलब मुझे महाराष्ट्र में रहते हुए तो 2-3 साल हो गए हैं। लेकिन मैंने इतना क्राउड मैंने कभी नहीं देखा, वो भी एक ट्रेडिशनल में इतने सारे लोग। और मतलब आई थिंक हर एज के, ऐसा नहीं है कि यंगस्टर है या एजेड है, यंग, ये मतलब आई थिंक एज में सारे ही हैं। और उनके आई थिंक उनके चेहरे पे लग भी नहीं रहा कि इतना दूर का ट्रेवल करके वो इतने थक गए हैं। बिल्कुल भी सब इतना, मतलब आई थिंक क्या बोल सकती हूँ मैं, बहुत आई थिंक सब है ना, सबके अंदर बहुत सारा कॉन्फिडेंस है कि वो इतनी लंबी जर्नी पार कर जाएंगे। हम कैसे अभी यंग जनरेशन है, एक आधा 2, 3, 5 किलोमीटर चल के थक जाते, मगर ये जो सब जो वारकरी लोग है ये 21 दिन 250 किलोमीटर का सब जो सफर तय करके, और उनके चेहरे पे बिल्कुल थकान नहीं लगी। थकान नाही आहे। आणि आपल्यासोबत आजोबा आहेत। आजोबा, तुम्ही कुठले आहात? अकोला जिल्हा। अकोला जिल्हा, ओके। कुठल्या दिंडीतून आहात? 57 नंबर, 70 नंबर रथाच्या मागे। ओके, अकोल्यावरून आलेत। खूप सुंदर। आता तुमचा जवळपास 2 आठवडे हा प्रवास सुरू आहे ना? आणि आता फक्त 1 आठवडा शिल्लक राहिला आणि तुम्हाला विठू माऊलींचं दर्शन होणार आहे। 17 तारीखला आषाढी एकादशी आहे। कसं वाटतंय? एकदम आनंद वाटते। मागच्या वर्षीपासून वारी करून आलो मी। ओके, मस्त, खूप सुंदर। त्याच्या अगोदर आम्ही 17 वाऱ्या केल्या पैदल, अकोला ते पंढरपूर। आणि आता त्या असं वाटलं की माऊलीच्या सोबत आपल्याला कधीतरी यावं। एकदा वारीचं म्हणजे 2 वर्ष झाले माऊली सोबत येऊन राहिलो मी वारी करण्याकरता। खूप सुंदर। नशिबान आहात तुम्ही की माऊलींच्या रथासोबत तुम्हाला म्हणजे वारीला जायला मिळतंय। खरोखर खूप सुंदर, खूप सुंदर। आम्हाला असं वाटते की मरेपर्यंत या भगवंताची वारी व्हावं, माऊलीच्या सोबत आलो पाहिजे। जोपर्यंत आपल्याकडून चाल होते, हातपाय आपले शरीर मजबूत आहेत, तोपर्यंत भगवंताची वारी झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू की भगवंत आमच्याकडून आयुष्यभर परमार्थ करून घ्यावा। नक्कीच करून घेतील दादा। खरोखर खूप सुंदर, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून। एवढ्या वयात देखील तुम्ही अगदी सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाप्रमाणे तुम्ही वारीमध्ये चालताय, संपूर्ण प्रवास करताय। धन्यवाद, खूप आभार तुमचे। सर्व मंडळी, आता आम्ही निघालो परत। चला, कारण आमका आता परत मुंबईत जाऊचा, तर आणि उद्या परत कामावर जाऊचा। ह्यो एका दिवसाचा अनुभव होतो। खूप भारी वाटला। पण 21 दिवस पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी फिक्स ना येणारच। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत किंवा इतर कोणती जी पालखी असलेली, अगदी आषाढीची पालखी असू दे किंवा कार्तिकीची वारीची, तर त्यासोबत आपण येणारच। या आता आम्ही तर कन्फर्म केला आमच्याकडून।
आमच्या शिरगावातून कार्तिकी वारीची दिंडी निघता, तर त्या दिंडीसोबत मी नक्की येतेला यावर्षी. तर हे असे आरोग्य रथ वगैरे आहेत जे सर्व भाविकांची सेवा करत असतात. त्यांना औषध वगैरे सर्व पुरवले जातात. खूप सुंदर, यांचे देखील तेवढेच मनापासून आभार. आणि अजून सर्व जे वारकरी आहेत ते पंढरीच्या दिशेने चालतच आहेत. म्हणजे अरे किती किलोमीटर ते का गणतीच नाही. आणि किती माणसं असत त्यांका पण पूर्ण अगदी लाखोंच्या घरात माणसं असत. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. या सर्व दिंड्यांचं ना एक वैशिष्ट्य आहे. सर्वजण शिस्तीमध्ये एका रांगेत कोणतीही घाई गडबड न करता एका लयीमध्ये चाललेत. कोणताही घाईपणा म्हणजे असं हे नाही आहे, हुल्लडबाजी नाही आहे. अखंड पूर्ण मुखामध्ये अखंड मुखामध्ये हरिनामाचा गजर, विठू माऊलीचा गजर आणि विठुरायाच्या दर्शनाची आस, हे सर्व घेऊन हे सर्व वारकरी पंढरीला चाललेत. खूप सुंदर अनुभव आहे आमच्यासाठी. तर मी नक्कीच येणार आहे. मी तर फिक्सच केलं आहे पुढच्या वर्षी आपण पंढरीच्या या वारीमध्ये या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नक्की सहभागी होणार आहोत. तर तुम्ही देखील नक्की सहभागी व्हा. खूप सुंदर अनुभव आहे. घेतला चालूच आहे. 130 नंबर पालखी, 131. The Art of Living, पिंपरी चिंचवड. या पालखी सोहळ्यामध्ये वारीमध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व असतात. कोणतीही वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये शासन आणि हे जे संपूर्ण सेवा करणारे वारकरी बांधव आहेत ते मागे नाही आहेत. आणि यांच्या सर्वांच्या या श्रद्धेपोटी आणि हे सर्व म्हणजे कोणताही मनात स्वार्थ न ठेवता केलेल्या सेवेमुळेच हा संपूर्ण पालखी सोहळा आहे. हा लाखो भाविकांच्या संपूर्ण उपस्थितीत हा साजरा होतो आणि हा तेवढाच असा सक्सेस म्हणजे बोलतो आपण. पूर्ण कोणतीही गालबोट न लागता या पालखी सोहळ्याला संपन्न होतो. यासाठी या सर्व वारकऱ्यांचे मनापासून आभारच मानायला पाहिजेत की वर्षानुवर्ष हे सर्व पंढरीची वारी हे करत असतात. आणि अगदी सर्वांचीच इच्छा असते की मरेपर्यंत आम्ही या विठू माऊलींच्या, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होणार. जेव्हा पालखी सोहळा म्हणजे जेव्हा ज्ञानोबा माऊलींची पालखी समोर इली, त्याचं दर्शन घेतलं, अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल. कारण ज्या सर्व आम्ही व्हिडिओतून रीलमधून बघत होतो न्यूजवर आणि पिक्चरमध्ये पण, आज जे जुने पिक्चर होते पंढरीची वारी, तर ते संपूर्ण असे मनावरनं बिंबलेले असत. तेव्हापासून ती इच्छा होती. आणि अगदी हे पाऊल म्हणजे जो रथ असा माऊलींचो समोर इल्यावर अक्षरशः डोळ्यातून पाणी इला. काहीतरी म्हणजे असं वेगळाच वाटला की आपण काहीतरी वेगळ्याच दुनियेत इलो तुफानी. असं अनुभव कधीच नाही घेतलेलो. अगदी मी तुम्हाला म्हणते केदारनाथ ट्रेक, अमरनाथ ट्रेक, त्याच्यानंतर बाकी जे काही सर्व पदयात्रा असतात ते एकीकडे, आणि माऊलींचं ह्यो पालखी सोहळा, पंढरीची वारी, ह्यो जो पालखी सोहळा असा तो एकीकडे. तुलनाच होऊ शकत नाही यांची, अजिबात नाही. सर्वजण नाचत गात हरिनामाच्या गजरात या ठिकाणी पंढरीला निघालेले आहेत. यांनाच पूर्ण वारी बोलतात. बघा
यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघा, कोणत्याही अँगलने तुम्हाला वाटणार नाही की हे सर्व एवढी 2 आठवडे सलग पायी वारी करतायत आणि अजून 1 आठवडा अजून पायी चालत पंढरीला जायचं आहे. अजिबातही यांच्या चेहऱ्यावरून वाटत नाही. गाडी बघा, इकडनं गाडी येतात. खतरनाक खतरनाक. हळू 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 हळू. भारी भारी. हळू 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 हळू. अरे दमतच नाही ती. आणि इतर सर्व महिला मंडळांची आणि वारकऱ्यांची रिॲक्शन बघा याच्यावर. तुफानी. ही सर्व जे महिला असतात ना, हे दमान बसलेली आणि पण फुगडी घालताना त्यांच्यामध्ये कोणता उत्साह संचारलो काय माहिती, एकदम पूर्ण जोशात फुगडी घालतात आणि तेवढेच एकमेकांचा आदर करत पाया पडतात. खूप मस्त वाटला. हे सर्व अनुभव आपल्या या पंढरीच्या वारीमध्ये बघूक मिळतात आणि यासाठीची वारी संपूर्ण स्पेशल असा. तर असा संपूर्ण जे इथले ग्रामस्थ आहेत ते सर्व सेवा करत असतात या सर्व वारकऱ्यांची. त्यांना आता महाप्रसाद या ठिकाणी सुरू आहे. काही जे भाविक आहेत म्हणजे जे वारकरी आहेत त्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. आम्ही आता फायनली स्टेशनला येलो. तर प्रतीक्षा, वारीचा अनुभव तो कसं वाटलो? लय भारी होतो आणि मागा वाटलाच नव्हता की मी वारी की येईन, कारण मुंबईत लय पाऊस पण पडता आणि त्याच्यातनं मी कसा तरी पुण्यात इले आणि पुण्यात येऊन मी रवीनाकडे थांबले आणि रवीनाकडून मी इकडे इले. तर भरपूर प्रवास जरी भरपूर झाला तरी पण वारीत इले ह्या महत्त्वाचा. आणि फुगडी वगैरे घालूक भेटली आणि सगळीजणं बायका वगैरे होती, म्हातारी माणसं होती, परत लहान मुलासुद्धा होती. आणि जास्त करून ह्या भारी वाटला की मी नऊवारी नेसून येईल आणि सगळीजणं सांगत होती की लय भारी दिसतं वगैरे असं. आणि आपली संस्कृती हा आणि ती माका अनुभव भेटली. ह्यो माझो भरपूर मोठो आनंदाचा क्षण हा आणि लय लय भारी वाटलं. बरोबर. आणि तू मगाशी म्हणजे सांगितलेलंस की तुझ्या कुटुंबामधून पण वारीक जायत होते. तर माझे आजोबा दरवर्षी वारीक जायचे आणि ज्या दिवशी ते वारीक नाही गेले त्या दिवशी ते म्हणजे त्यावेळी पडले होते. तर अशी सगळीजण म्हणतात की वारीक गेले असते तर असं झालं नसतं. मित्रांनो, वारीचा व्हिडिओ आम्ही इकडेच एंड करतो, कारण आता आमच्या आता इकडून ट्रेन असा तर ती ट्रेन पकडून आमका लोणंद, नंतर पुणे, नंतर मुंबई आणि नंतर गावाक असो संपूर्ण प्रवास करूचो असा. कारण जे आमच्यासोबत मंडळी सर्व येलेले असतात त्यांना उद्या कामाक जायचं असा. सुट्टी 1 दिवसाची होती आणि त्या एका दिवसासाठी आम्ही एवढी धावपळ करत या खास वारीचा अनुभव घेऊसाठी इलो. तर ह्यो आम्ही जो व्हिडिओ बनवलो, जो आम्ही अनुभव तुमच्याशी शेअर केलो, तो तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. तुमचे अनुभव असतील काय तर ते देखील आमच्यासोबत शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा आणि मंडळी चॅनलला नवीन असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा.